हा व्हिडिओ पाहिला आणि डोळ्यातून पाणी ओघळलं. त्याचं कारण म्हणजे एक भाकर तीन चुलीमधली पारू, 10 वर्षाची कोवळी पोर, ज्यावेळेस नवरी होऊन सासरी जाते त्यावेळेस घरचं दारचं शेणकूर सगळं एकटीच करते. खरं तर ज्या वयात खेळायचं असतं, बागडायचं असतं, त्या वयात ही 10 वर्षाची पारू चुलीसमोर राबते, विहिरीवर राबते, रानावनात राबते, तरी तिला सासूचा, नवऱ्याचा छळ सोसावा लागतो, टोमणे सोसावे लागतात. तरी सुद्धा ती हरत नाही, डगमगत नाही, खचत नाही. कमरेला पटकुरं बांधून, डोक्याला येंदुरं बांधून ती लढत राहते आणि आईनं सांगितलेलं मनात ठेवते की बाळा, लई त्रास वाटला, कर्मना झालं, कुणी लई त्रास दिला, सासूरवास केला तर लई काम करायचं बघ, तेच ती मनात ठेवते आणि काम करत राहते. जे काय दुःख आहे, जो अन्याय आहे, सगळा फुकणीनं चुलीला सांगत राहते. तिच्या काळजातलं चुलीच्या काळजात फुंकत राहते आणि पारू ह्या जगण्याच्या लढाईत लढत राहते, जिंकत राहते. अशा पारूला सलाम, अशा पारूला सलाम.